परमेश्वरापेक्षा जास्त अधिकार कुणाकडे आहे? त्याच्या सैन्यापेक्षा मोठं सैन्य कुणाकडे आहे? स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार त्याच्याकडे आहे. त्याच्याकडे अब्जावधी देवदूतांची फौज आहे. म्हणूनच त्याला सेनाधीश म्हणतात. जेव्हा तो लढायला उतरतो तेव्हा अब्जावधी देवदूतही त्याच्यासोबत खाली येतात. कोणीही त्याला जिंकू शकत नाही. तोच म्हणतो, मी तुझ्यासाठी लढेन. मग तू का घाबरतोस? ऑफिसमध्ये किंवा शेजारी काही समस्या आहे का? व्यवसायात किंवा सेवा कार्यात अडचण आहे? सैतान हा अदृश्य शत्रूही लढतो आहे. चिंता करू नकोस. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेव. परमेश्वराने वचन दिलं आहे, मी तुझ्यासाठी लढेन. तो लढायला लागला की झालं. सैतान पळून जाईल. तुला काहीच हरवू शकत नाही. मी अनेक लढाया पाहिल्या आहेत. प्रत्येक दिवस म्हणजे एक लढाई, एक आध्यात्मिक लढाई आहे. मी अनेक संघर्ष पाहिले आहे. परमेश्वराने मला जपलं, त्यामुळे काहीच मला इजा करू शकलं नाही. त्याने माझ्यासाठी लढा दिला. तो तुझ्यासाठीही लढेल. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी जीसस रिडीम्स मराठी YouTube चॅनल पहा.